नमस्कार प्रेक्षकांनो, वीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आरबीआयचा मोठा धमाका, येणार 100, 200 आणि 50 चे नवीन नोट्स। जाणून घेऊया याच्याबद्दल काय आहे ते। तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय लवकरच 100 आणि 200 रुपयाच्या मूल्यवर्गाच्या नवीन नोट्स सादर करणार आहे। या नोटांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून त्यावर आरबीआयचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असतील। हे नोट्स महात्मा गांधी नवीन मालिकेतीलच असतील आणि सध्या चलनात असलेल्या जुन्या नोट्स प्रमाणे वैध राहतील। त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, कारण जुन्या नोट्सही वापरात राहणार आहेत। नवीन नोटचे महत्त्वाचे बदल काय असतील, तर आरबीआयने स्पष्ट केले आहे की हे नवीन नोट्स सुरक्षेच्या दृष्टीने अधिक मजबूत असतील। महात्मा गांधी यांच्या नव्या मालिकेतील चित्र, खास वॉटरमार्क आणि नवीन सुरक्षा धागे हे सर्व घटक यांमध्ये दिसतील। या सर्व बदलांचा उद्देश फसव्या नोटांचा फैलाव थांबवणे हाच आहे। गव्हर्नरचा परिणाम नोटांवर कसा होतो? संजय मल्होत्रा यांनी डिसेंबर 24 मध्ये शक्तिकांत दास यांच्याकडून आरबीआयच्या गव्हर्नर पदाची जबाबदारी स्वीकारली। ते आरबीआयचे 27वे गव्हर्नर आहेत। त्यांच्या कार्यकाळात छापल्या जाणाऱ्या सर्व नवीन नोटांवर त्यांची स्वाक्षरी असेल। या प्रकारचे बदल सामान्यपणे नोटांच्या वैधतेवर परिणाम करत नाही, मात्र चलनातील नवीन ओळख निश्चित करतात। नकली नोटांवर आळा घालण्यासाठी पावले, आरबीआय कडून यापूर्वी 500च्या नोटांमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये वाढवण्यात आली होती। आता हीच प्रक्रिया लहान मूल्यवर्गातील नोटांसाठीही राबवली जात आहे। नकली नोटांचे प्रमाण रोखण्यासाठी वॉटरमार्क, इंटिग्रेटेड सिक्युरिटी थ्रेड आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे। यामुळे नोटांची हुबेहूब नक्कल करणे कठीण होणार आहे। रुपये 50च्या नवीन नोटाही लवकरच येणार। आरबीआय कडून आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे की रुपये 50च्या नव्या नोटाही बाजारात येणार आहे। याही नोटांवर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असतील आणि त्यातही सुरक्षा वाढवण्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे। निष्कर्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेला हा निर्णय देशातील नकली नोटांचा प्रसार थांबवण्यासाठी महत्त्वाचा आहे। संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली आरबीआयने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चलन अधिक सुरक्षित बनवत आहे। सामान्य नागरिकांनी घाबरू नये, कारण जुन्या नोटाही वैध राहणार आहेत, मात्र चलन व्यवहार करताना नवीन आणि जुन्या नोटांमधील फरक ओळखणे आवश्यक ठरणार आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।